महाड शहरातील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या काठावर असलेल्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी पावसामुळे कोसळल्याने या आंब्याच्या झाडावर वास्तव्यास असलेल्या बगळ्यांना मोठ्या प्रमाणात हानी पोचली आहे। या दुर्घटनेमुळे 32 बगळ्यांचा मृत्यू झाला असून 18 बगळे जखमी झालेत। पक्षी मित्रांकडून या बगळ्यांवरती उपचार सुरू करण्यात आले आहेत। गेले काही दिवसांपासून महाडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। या मुसळधार पावसामुळे चवदार तळ्याच्या काठावर असलेल्या भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी कोसळली। चवदार तळ्याचा भाग पाण्याचा परिसर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे वास्तव्य असते। आंब्याच्या झाडावर या हंगामामध्ये बगळ्यांनी घरटी केलेली असतात। या घरट्यांमध्ये बगळ्यांची पिल्लं तसेच फांद्यांवर शेकडो बगळे तसेच पानकावळे वास्तव्य करत असतात। ही फांदी कोसळल्याने या फांदीवर असलेल्या 32 बगळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 बगळे गंभीररित्या जखमी झालेत। यातील अनेक बगळ्यांचे पाय मोडलेत। या गंभीर बगळ्यांवर काल रात्री महाड येथे पक्षी मित्रांकडून उपचार करण्यात आले। ही घटना कळताच नगरपालिकेचे अग्निशमन दल तसेच महाड येथील पक्षीतज्ञ प्रेम सागर मिस्त्री, गणेश खातू, संजय धनावडे, तुषार चव्हाण, सौरभ शेठ, समीर विचारे व संकेत तसेच इतरही अनेक पक्षी मित्रांनी या ठिकाणी तात्काळ धाव घेतली आणि पक्ष्यांना झाडाखालून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले। काही पक्ष्यांना खोक्यामध्ये बंदिस्त करण्यात आले तर काहींवर उपचार सुरू करण्यात आले। आज रविवारी सकाळी पुणे येथून आलेल्या रेस्क्यू केंद्राच्या व्हॅनमधून हे 18 पक्षी पुढील उपचारासाठी वन विभागाच्या सहकार्याने पुणे येथे पाठवण्यात आले। याशिवाय 8 ते 10 पक्षी या ठिकाणी जमिनीवरच वावरतात। त्यांना पक्षी मित्रांकडून खाण्याची सोय केली जाते। सकाळी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सहकार्याने ओम शिंदे याने झाडावर चढत पक्ष्यांसाठी घरट्यांची तात्पुरती सोय केली। सिस्केप व सह्याद्री संस्था तसेच इतर प्राणीमित्र पुढील काळात या बगळ्यांच्या संगोपनासाठी प्रयत्नशील राहणार आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।